ठाणे शहरातील विविध विठ्ठल मंदिरामध्ये तसेच मुख्य बाजारपेठेतील व कोपिनेश्वर मंदिरातील पुरातन अशा विठ्ठल रखुमाईच्या मंदिरामध्ये लाडक्या विठुरायाच्या दर्शनाकरिता मोठ्या संख्येने भाविकांची रांग लागलेली पाहायला मिळाली। या ठिकाणी पावसातही भली मोठी रांग लावून भाविकांनी दर्शनाकरिता एकच गर्दी केली होती। मंदिरात सकाळपासूनच विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं, तसंच भजनही संपन्न झाले। संपूर्ण वातावरण या ठिकाणी भक्तिमय झालं होतं। मंदिर परिसरामध्ये विठुरायाला अर्पण करण्याकरिता लागणारे तुळशीहार आणि फुलांचे हार विक्रीसाठी ठेवण्यात आले होते। त्याचबरोबर विठुरायाच्या दर्शनाला आलेल्या भाविक भक्तांना यावेळी मंदिर प्रशासनाच्या वतीने प्रसाद म्हणून साबुदाण्याची खिचडी आणि राजगिरा लाडू यांचं वाटप करण्यात आलं। मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनाकरिता दाखल झाले होते। खरं तर पंढरपुरात जाण्याची प्रत्येकाला ओढ असते, मात्र प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी जाणं शक्य नसल्यामुळे आज परिसरातील ज्या त्या ठिकाणी असलेल्या स्थानिक मंदिरांमध्ये विठुरायाच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठ्या संख्येने दर्शनासाठी गर्दी केलेली पाहायला मिळाली। त्याच अनुषंगाने ठाण्यातील बाजारपेठेच्या मध्य परिसरामध्ये असलेल्या या विठुरायाच्या मंदिरामध्ये देखील भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनाकरिता गर्दी झालेली पाहायला मिळाली। अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये विठुनामाचा गजर करीत विठुनामाचे नामस्मरण करीत या ठिकाणी भाविक दर्शन घेण्याकरिता दाखल झालेले पाहायला मिळाले। अशा पद्धतीनं या ठिकाणी अत्यंत भक्तिमय आणि शिस्तमय पद्धतीनं आषाढी एकादशी मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। मंदिर साधारण 208 वर्ष जुनं आहे आणि ठाण्यातील सर्व भाविक वारकरी आणि यांच्या आज सकाळी 5 वाजल्यापासून दर्शनाला रांग लागली आहे। त्याच्या आधी माननीय श्री पवन कदम साहेब यांच्याकडून विधिवत पूजा करण्यात आली आहे आणि प्रसादाचा वाटप चालू आहे आणि भाविक लोक दर्शनाला येत आहेत। आपलं हे विठ्ठल मंदिर म्हणजे वारकऱ्यांचं मेन मंदिर आहे। तर वारकऱ्यांचे साधारण वर्षाला 10 सप्ताह होतात आणि त्यामध्ये खास म्हणजे एक महिलांसाठी मी महाराष्ट्रात एक सप्ताह चालू केला आहे। त्यामध्ये महिला कीर्तनकार, महिला प्रवचनकार आणि महिला सगळ्या फक्त श्रवणासाठी पुरुष येऊ शकतात, पण हे सगळा सप्ताह महाराष्ट्रात मला वाटतं हा पहिलाच आहे की ज्या महिलांसाठीच खास सप्ताह केला होता। मंदिरामध्ये आषाढी एकादशी, कार्तिकी, नंतर गुरुपौर्णिमा आणि असे इतर जे आपले सण येतात श्रावणामध्ये, अधिक महिना आता येऊन गेला, अधिक महिन्यामध्ये मोठा हे केला, अधिक महिन्यामध्ये पण केलेला आहे। महारुद्राभिषेक केलेला आहे आणि दररोज आपण एक मोठी गोष्ट म्हणजे की रोज 400 लोकांना इकडे अन्नदान होतंय आणि त्याचा भाविक आणि इतर गरजू लोक त्याचा फायदा घेतात।